नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील. मंडळी, काही लोकांचं फार भाग्यवान लोक असतात. तर भाग्यवान का? आज सचिन रिटायर्ड होऊन 13 वर्ष झालेले आहेत, पण अजूनही तो स्टेडियममध्ये गेला का सचिन 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 त्याच्या नावाचा जयघोष होतो. पण एक उत्तम दोन उदाहरणं सांगतो की जे माझ्या बाबतीत घडले तर माझ्या मित्रांनी, म्हणजे सचिनला जेव्हा सारा ही जन्माला आली तेव्हा वानखेडे स्टेडियमवर दाखवलं की बाबा त्याला कन्यारत्न प्राप्त झाला. आणि एक माझा सहज मित्र बोलून गेला, अरे आपला सचिन बाप झाला, आता अर्जुनचं लग्न झालं, अरे आपला सचिन सासरा झाला. हे जो आपलेपण आहे ना, हे फार कमी लोकांच्या नशिबी येतं. आणि हा आपलेपणा सचिनच्या बाबतीत फक्त महाराष्ट्र नाही, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. म्हणजे ज्याला क्रिकेट कळतं, जे क्रिकेट खेळतात, तो सचिन त्यांना आपल्या घरचा आवडतो. आता त्याच सचिनने, आता आपण पाठी पाहिलं की तो इराणी ट्रॉफीमध्ये खेळला, आता टेस्टमध्ये त्याचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे आता नितीन दादा, सचिनचा टेस्ट प्रवास हे म्हणजे सचिनला टेस्टमध्ये निवड कशी झाली, म्हणजे त्याच्या कर्तृत्वाने झाली, पण तुम्हाला ती कशी कळली, त्याचा तो प्रवास आता आम्हाला सांगायला तुम्ही सुरुवात करा. नमस्कार, सर्वांचं स्वागत. तर मागच्या इनिंगमध्ये आपण बघितलं, म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की तो इराणी ट्रॉफी पर्यंत आला होता. हो 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 हो. आणि मी पुल आउट झालो. मी सिंगापूरला गेलो निघून. सिंगापूरने त्याच्यानंतर 2 दिवस राहून सिडनीला जाणार होतो. आता मी तिथे बेचैन होतो की आता हा सिलेक्ट झाला की नाही. आणि त्यावेळी मोबाईल वगैरे काय नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा, काहीच नव्हतं. तर मी शेवटी दुसऱ्या दिवशी कॉलिंग कार्ड असतं ना, ते कॉलिंग कार्ड होऊन ते सरंगून रोड वगैरे असं आहे तिथे, तिथून फोन केला घरी की बाबा किती रन्स केला त्यांनी. तर कळलं की तो 39 वर आउट झाला आणि तो मणिंदरलाच आउट झाला. त्यामुळे मी खट्टू झालो. म्हटलं म्हणजे हातातोंडाशी आलेला घास पडला, दिल तोड गया, बहुतेक नाही सिलेक्ट, असं मला माझ्या मनाने घेतलं. मी निराश झालो. पण नंतर मग रात्री फ्लाईटवर आलो. आम्ही सिंगापूरहून सिडनीला जाणार होतो. आणि त्यावेळेस जो क्रू मुंबईहून ते फ्लाईट घेऊन आलेला होता, त्या क्रूचे एक सुपरवायझर होते, बैरामजी असं नाव होतं. त्यांना क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट होता, क्रिकेट लवर्स होते. ते लांबून आले आणि हसत हसत म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन, तुझा भाऊ सिलेक्ट झाला. मी चाट पडलं. म्हटलं 39 रन्स केला फक्त त्यांनी. हो, पण तो काय चांगला खेळला. त्याच दिवशी तो सिलेक्ट झाला आणि त्याच्या पुढच्या इनिंगमध्ये त्यांनी शतक पण मारलं लगेच. मॅम, मी सिडनीला गेल्या गेल्या खाली एक पोस्ट ऑफिस होतं हॉटेलच्या बाजूला, तिथून टेलिक्स केला. तेव्हा कळलं की तो ऑलरेडी पाकिस्तानच्या दौऱ्यावर निघून गेलेला आहे. अच्छा अच्छा. आणि अशा रीतीने पाकिस्तानची त्याचं सिलेक्शन झालं पहिलं टेस्ट मॅच मध्ये. आता जेव्हा त्याची पहिली टेस्ट होती ती मला वाटतं कराचीला होती. आणि त्या दिवशी काहीतरी मला वाटतं टीव्हीचा स्ट्राईक होता की काय, मला आठवत नाही, पण कॉमेंट्री चालू होती. आणि घरचे काहीतरी 11:30 वगैरे वाजले असतील, 11, 11:30 असेल. मी आणि अजित 2 जणच होतो साहित्य हाऊसमध्ये. आणि ट्रान्झिस्टर लावलेला होता, तिथे कॉमेंट्री चालू होती. आणि तेवढ्यात दुसरी विकेटही गेली आणि कॉमेंट्रीचे शब्द आले, नाव दिस 16 years वंडर बॉय इज कमिंग आउट टू बॅट. हे म्हटलं आम्ही 2 जण एकदम एकमेकांकडे बघत राहिलो, अँक्शस झालो. म्हटलं काय करायचं, काय ऐकायचं, न ऐकायचं, टॉस उडवायचा. शेवटी दोघांच्या मध्ये ठरलं की नाही ऐकायचं आणि आम्ही कॉमेंट्री बंद केली. बाहेर कॉमेंट्री चालू होती, त्यामुळे मी कानात कापसाचे बोळे टाकले आणि एका खोलीत जाऊन पडून राहिलो. अजितने तर चक्क तो गाडीत बसला. आणि त्यावेळेस हे बीकेसी वेळ नव्हतं, त्यामुळे तो मागच्या साईडला खाडी होती त्यावेळेस, खाडीच्या एका रस्त्यावर जाऊन त्याने गाडी लावून तिथे बसून राहिला. त्या मुंबईत दंगल चालू झालेली होती, पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. त्यांनी त्याला खाटकला, इथे कशाला बसलाय म्हणून. त्यांनी खरं कारण सांगितलं, असं असं आहे.
तर त्यातही पोलिसांनी त्याचं अभिनंदन केलं आणि क्या बात आहे. त्याला शुभेच्छा पण दिल्या, म्हणाले बस बस इथेच बस आणि हे कर. आणि तेव्हापासून त्यांनी कधीच क्रिकेट बघितलं नाही. हं. दुसरी टेस्ट मॅच आम्ही बघितली नाही, हं. त्यात त्यांनी 59 रन केल्या. हं. त्यावेळेस मला वाटतं सिनियर प्लेयर जे होते ना, हं. उदाहरणार्थ सुनील गावस्कर, रवी शास्त्री यासारख्या सिनियर प्लेयर त्याला एक उपदेश दिला. हं. ते म्हणाले की तू गेल्या गेल्या शॉट्स मारत जाऊ नको. त्यांनी पहिल्या 15 रन्स केल्या पहिल्या मॅचमध्ये, त्यात 3 बाउंड्रीज होत्या तुझ्या. हं. म्हणजे तसं अटॅकिंग तू इथे खेळू नको, कारण डोमेस्टिक क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. फरक आहे. इथे तू फक्त अर्धा तास मैदानावर उभा राहा फक्त, हं. 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 आणि मग तुला बॉल दिसायला लागला, फुटबॉल सारखा दिसेल, मग त्याच्यानंतर तू खेळायला सुरुवात कर. हं. आणि तो ऍडव्हान्स त्याने मानला. हं. त्यावेळेस त्याने 59 रन्स करून हं. एक अतिशय अप्रतिम अशी खेळी केली. हं. ती आम्ही बघितली नाही त्यावेळेस, हं. पण 59 रन्स केल्यामुळे म्हटलं म्हणजे तो आता नक्कीच सेटल होतोय. हं. आणि तिसऱ्या टेस्टच्या वेळेस मी लग्न झालेलं होतं, मी सासऱ्यांकडे होतो. हं. सासऱ्याने लावल्यावर नाईलाजाने मला बघायला पाहिजेच होतं. हं. आणि म्हटलं बघूया आता, नाही जमलं तर परत बंद करू. हं. पण तो चांगला खेळत होता, 41 धावा त्यांनी केलेल्या होत्या. हं. आणि मग मनोज प्रभाकर त्याच्या अपोजिट एंडला होता आणि त्यांच्यात काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं हं. धावण्याबाबतीत. हं. आणि विकेट वाचली, पण मनोज प्रभाकरने येऊन त्याला जरा एक्सपिरियन्स अनुभवाचे बोल सांगितले काहीतरी. हं. 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 मला असं वाटलं की सचिन त्याच्या थोडासा नर्वस झाला, कारण पुढच्याच बॉलला तो अब्दुल कदीरच्या बॉलला तो क्लीन बोल्ड झाला 41 वर. मला ते चिकार लागलं. मी लगेच तासरून घरी आलो आला. आणि अजितला म्हटलं की आपण ताबडतोब पाकिस्तानला जायला पाहिजे, कारण तो नर्वस झालाय. नर्वस. पण नंतर माझ्या मनात विचार आला की मी सचिनच्या बरोबर क्रिकेटच्या मैदानात कधी उतरत नव्हतो, आणि अचानक गेलेलं बघून तो उलट ओव्हर अँक्शियस व्हायचा. बरोबर. म्हणून मी त्याला म्हणलं तुझा एखादा मित्र घे, त्याचा मित्र, आणि तुम्ही दोघ जण पाकिस्तानात जाऊन तिकीट मी काढली. मग तो अविनाश गोवारीकर, आता तो फोटोग्राफर आहे सध्या. डॉक्टर वसंत गोवारीकर जे सायंटिस्ट, त्यांचा तो पुतण्या, म्हणजे आशुतोष गोवारीकरचा तो चुलत भाऊ. बरोबर. तो त्याचा मित्र होता अविनाश. मग ते दोघ जण दिल्लीला विजासाठी गेले. तर दिल्लीला विजासाठी गेले तेव्हा मॅच चालू होती तिथे लाहोरला चालू होती. त्याची अर्धी मॅच संपली होती, पहिली इनिंग झाली होती. तर तो, आणि नंतरची होती सियालकोटला, मध्ये 4-5 दिवसाची गॅप होती. तर तो अधिकारी म्हणाला की एक तर तुम्हाला लाहोरचा विजा मिळेल किंवा सियालकोटचा, दोन्ही ठिकाणचा मिळणार नाही. बरोबर. मग ते बाहेर येऊन विचार करत बसले, म्हणाले मग करायचं काय. तेवढ्यात एक पासपोर्टचा एजंट जो होता तिथून चाललेला होता, आणि त्यांनी अजितला एकदा मुंबईला बघितला होता. तो अरे अजित भैया तू क्या कर रहा है इधर, तो तुम्हाला असं असं झालं. ते तुम्हाला पासपोर्ट ला दे मेरे पास. तो गेला आणि दार ढकलून आतमध्ये गेला. 2 मिनिटात तो बाहेर आला. तुम्हाला अंदर बोलाय सामने. दोघं जण आत गेले, तर तोच अधिकारी आता हसतच होता, म्हणजे असा हसत अगदी त्यांचं स्वागत करत होता. म्हणाला बैठो बैठो यार, क्या चाहिए, ठंडा गरम क्या चाहिए बोलो, कितने महीने का वीजा चाहिए बोलो, लाहौर का भी मिलेगा और सियालकोट दोनों का मिलेगा. आणि दोन्ही त्यांना विजा दोघांना मिळाले. त्याच्यानंतर मग अजित तिकडे गेला, आणि मग ती चौथी प्रसिद्ध मॅच, ज्यावेळेस वकार युनुसचा बॉल त्याच्या नाकावर लागला, त्यावेळेस खरं म्हणजे 4 विकेट्स आपल्या गेल्या होत्या चौथ्या दिवशी. आणि भारताची अत्यंत दैनंदिन अवस्था होती, म्हणजे इथे जर आपण हरलो असतो तर आपण सिरीज हरणार होतो.
आणि अशा वेळेस ते गवत सुद्धा असं फास्ट बॉलसाठी एकदम फेवरेबल होतं. त्यात वकार युनुस हा अत्यंत वेगवान बॉलर आणि ग्रेटेस्ट वन ऑफ द ग्रेटेस्ट इज वसीम अक्रम यांच्या तोफखान्यासमोर टिकणं ही मोठी एक शर्यत होती. पण एक वकारचा उसळता बॉल त्याच्या नाकावर बसला लागला. आणि तो तिथेच कोलॅप्स झाला आणि रक्त पडलं. ते सर्वांना माहिती आहे, सर्वांनी बघितलं ते त्या बाबतीत. पण मग फिजिओथेरपिस्ट धावले, सगळे खेळाडू धावले. मग तो उठून म्हणाला, त्याचं ते सुप्रसिद्ध वाक्य, मैं खेलेगा. दादा इथे तो थांबवतो काय, मैं खेलेगा हे जे वाक्य आहे ना, आज जे व्यक्तिगत काय म्हणतात शिकवतात ना, काय म्हणतात, काय शब्द आहे की तुमचा हे जे कोचेस असतात ते कोचेस हे वाक्य बऱ्याच विद्यार्थ्यांना ऐकवतात. तो सचिनचा बऱ्याच लोकांना किस्सा सांगतात की सचिन घडला कसा, आणि त्यासाठी तो बोला ना की मैं खेलेगा, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात राहा. ते वाक्य म्हणजे असं जसं स्वामी विवेकानंदी तुम्ही बोलले होते की माझ्या बंधू भगिनींनो, तसं हे क्रिकेटमधलं ब्रीद वाक्य झालं की मैं खेलेगा. काय असं मला असं नेहमी वाटतं की टेस्ट मॅच मध्ये जर यायचं असेल 4 टी आवश्यकता असेल. अच्छा, याच्यामध्ये पण गुरुमंत्र आहे का? मी शोधून काढलेला माझ्यासाठी. मंडळी ऐका, बाबाचं यंग मुलांना हे टी तुम्ही ऐका, तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कुठली टी? पहिला टी म्हणजे तुम्हाला टॅलेंट पाहिजे, प्रश्नच नाही. अजिबात टॅलेंट नसेल तर फिरकू नका. बरोबर. दुसरं म्हणजे टेक्निक पाहिजे, प्रश्नच नाही, कारण ते शेवटपर्यंत तुमच्या बॅड पॅच मध्ये तुम्हाला साथ देतं. तिसरं म्हणजे टायमिंग पाहिजे. टायमिंग म्हणजे कसं की एखादा बॉल शक्तीने मारण्यापेक्षा तो टाइम जर करेक्ट झाला तर हुक करून सुद्धा बॉल सिक्सवर जाऊ शकतो. हे अनेक खेळाडू दाखवतात टायमिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टेम्परामेंट, शेवटचं टीम. कारण जेव्हा तुम्ही इट्स अ टीम वर्क, पण जेव्हा तुम्ही मैदानात उतरता, कुठची सिच्युएशन त्यावेळेस असेल ते तुम्हालाच माहित नाही. पण त्या सिच्युएशनच्या वेळेस तुम्ही लक्षात घ्या की 11 जण तुमच्या विरुद्ध असतात. तुमचे खेळाडू भले आतमध्ये असतील तुम्हाला चिअर करत, पण तुम्हालाच फेस करायचं असतं. बरोबर. तर सचिन तिथे जर हार खाल्ली असती आणि तो पॅव्हलियन मध्ये आला असता तर मला वाटतं तो परत कधी गेला नसता. पण आपण हाताचा पंजा लढवतो ना, असं खालपर्यंत आल्यानंतर तो एकदम डाव उलटवतो. तसा त्याने तो मैं खेलेगा म्हणून डाव उलटवला चक्क. आणि वकार युनिसच्या पुढच्याच बॉलला सचिनचा हे काय, तो बॉलरचं माइंड रीड करतो. ही त्याला गिफ्ट पहिल्यापासून होती. आणि त्यांनी असं पोझिशन केलं होतं की तो आता पुढचा यॉर्क करणार हे त्याला माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पोझिशनला तो राहिला आणि वकारने यॉर्क केला, त्यांनी बाउंड्री मारली त्याला. पुढचा बॉल परत मिडॉनला मारला आणि डाव उलटवला. आणि हा डाव उलटवून त्यांनी सर्वांनाच अवाक करून टाकलं, पाकिस्तान सकट सगळ्यांना. त्या दिवशी तो नाबाद 33 वर राहिला आणि सिद्धूने अत्यंत सुंदर साथ देऊन सिद्धूने पण 50 गाठून तोही टिकून राहिला. दोघांनी भारताचा जो पराजय होता तो सावरला, रोखला. त्या रात्री डुंगरपूर सरांचा फोन आला, त्यावेळी मी घरी येतो. संध्याकाळी मी सांताक्रूज सासऱ्यांकडून घरी आलो, सासऱ्यांकडून. आणि त्या डुंगरपूर सरांचा फोन आला होता. ते वडिलांना म्हणाले की आज मी इतिहासातली एक अतिशय अविस्मरणीय अशी खेळी बघितलेली. हॅट्स ऑफ टू सचिन. आणि म्हणे थँक्यू फॉर गिव्हिंग अस युअर बॉय फॉर द टीम. त्या मला अगदी भरून आला. म्हणजे इतकी ती सुंदर इनिंग आहे ती. संख्येने कदाचित नावात 33 असेल, परंतु ती अत्यंत मौल्यवान इनिंग होती.
आणि याच्यानंतर मग मी फ्लाइंगला वगैरे गेलो. माझं असंच बघणं असायचं, हो हो मधून बघणं असं. आणि सुदैवाने असं झालं की मी परत एकदा आलो तेव्हा मी घरी एकटा होतो. हं. आणि मॅच होती पेशावरला. अच्छा. हं. आता ही वन डे मॅच होती, हो बरोबर. फुल स्टेडियम होतं, हं. 50 ओव्हरची मॅच. हं. पण पाऊस पडला हं. आणि म्हणून आता त्या सर्वांचं अपेक्षा होती ना मॅच बघण्याची, त्या अपेक्षा भंग होऊ नये म्हणून त्यांनी ती 20-20 अशी ठेवली. हं. हं. आणि माझ्या मते अनऑफिशियली ती पहिली T20 मॅच म्हणता येईल. हो 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 हो. आणि त्यावेळेस सचिनने आल्या आल्या मुश्ताक अहमदला 2 सिक्स मारले लागोपाठ. हं. त्यावेळेस अब्दुल कदीर सारख्या महान गोलंदाजाने त्याला मैदानात म्हणे मेरे को मार के दिखाओ. हं. चिडवलं त्याने थोडक्यात. म्हणजे चांगल्याने बोलला. आणि पुढच्याच ओव्हरला ती प्रसिद्ध ओव्हर हो. आणि अब्दुल कदीरला 4 लागोपाठ सिक्स मारले. हं. अब्दुल कदीरचं पण खिलाडू ती मांडण्यासारखी आहे. हं. त्यांनी स्वतःहून टाळ्या वाजवल्या. वाजवल्या. हं. आणि त्यावेळेस एक कॉमेंट्री मधलं एक सुंदर वाक्य मी ऐकलं, ही चेंज द व्हेरी कॉम्प्लेक्शन ऑफ द गेम. म्हणजे त्याने गेमचा हेच बदलून टाकला, दूरच बदलून टाकला. आणि वन डे मध्ये, टेस्ट मध्ये जे त्यांनी खडूसपणे 33 केल्या, वन डे मध्ये उलट 18 बॉलमध्ये 53 धावा त्यांनी ठोकल्या आणि पाकिस्तानच्या नाकी 9 आणले होते त्यांनी. तर मी एक प्रकार त्यांनी गेमचा एक हे दाखवला की आक्रमकताही करता येते आणि टेक्निक असेल तर तुम्ही टिकूनही राहू शकता. आणि तुला सांगतो की ही मॅच झाल्यानंतर मी एकटाच होतो घरी. हा सचिनचा पाकिस्तानवरचा हल्ला कुठेच नाही असं मी म्हणेन. कारण त्याच्यानंतर माझ्यावर जो हल्ला झाला ना, म्हणजे काय, अवर्णनीय आहे. कारण नंतर फोन वाजायला लागले. अच्छा, फोन वाजायला. आणि मी फोन उचलला, अभिनंदन, ठेवला, परत उचलला, अभिनंदन, ठेवला, परत उचलला. मी जवळजवळ तास दीड तास जवळजवळ भारताच्या कानाकोपऱ्यातून फोन येत होते की सचिनने ज्या पद्धतीने गेम खेळला त्याबद्दल अभिनंदन स्वीकारत होतो. फोन ठेवला नाही ठेवला की फोन, असं मी जवळजवळ 1.5 तास त्या फोनच्या बाजूला होतो. हा अनपेक्षित हल्ला होता. बरोबर. आणि अशा रीतीने ही एक आठवण माझ्या मनात राहिली. अर्थात मॅच बघताना थोडस अंधश्रद्धाळू माणूस होतो. क्रिकेटच स्वतः अंधश्रद्धाळू असतात. आता अमरनाथ लाल रुमाल ठेवायचे, सचिन डाव उजवा बॅट आधी लावायचा वगैरे असं. त्याच्या किडबॅक मध्ये सगळे असे देव असायचे, लावलेले असायचे. तसं घरच्यांचा पण हे होतं, अजित मॅच बघायचाच नाही, तो खोलीत कोंडून घ्यायचा. मी माझं आवडतं सर्वात पेय म्हणजे चहा. कधी चहा प्यायचं नाही. त्यामुळे गंमत कशी व्हायची की आदल्या दिवशी तो नॉटआउट राहिला तर दुसऱ्या दिवस सकाळचा माझा चहा गेला. म्हणजे प्यायचंच नाही, म्हणजे माझी सकाळ उजाडायची नाही त्यावेळेस. कारण तो खेळत असताना म्हणजे तो अजून खेळतोय ना, नॉटआउट म्हणजे खेळतोय, त्यामुळे दुसऱ्या दिवस सकाळचा चहा प्यायचा नाही. आणि त्याच्या बाबतीतला एक गमतीशीर प्रसंग तुला सांगतो. 1998 सालचा शारजाला सॅन्डस्टॉर्म आलं होतं. आलं होतं, मोठं वादळ, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल. आणि त्याच्यानंतर सचिनचं स्टॉर्म आलं होतं. त्यांनी 7 सिक्स वगैरे. ती मॅच मी पाहिली टीव्हीवर. 43. त्यावेळेस मी तुला मागे बोललो होतो प्रशांत दुबईचा, प्रशांत, त्याच्या घरी होतो. आम्ही तो मॅच बघत होतो कारण दुपारी पोहोचलो होतो. त्याच्यातून मी त्या घरी गेलो होतो आणि मॅच बघत होतो. आणि दुपारची वेळ झाल्या नीना म्हणाली, त्याची बायको, चला आता आपण एक चहा मारूया. तर मी आडेवेडे घ्यायला लागलो. तर म्हणाले चहा पिण्यात काय येतं. मग खरं कारण ते सांगितलं. म्हटलं तो खेळत असताना मी चहा पित नाही. तर त्यांनी माझ्या अंधश्रद्धेची यथेच्छ टिंगल केली. आणि मग शेवटी नवा प्रयोग म्हणून मी चहा प्यायलो आणि 147 तो आउट तुमच्या.
हसणं खिदळणं बंद झालं आणि माझी अंधश्रद्धा अगदी शाबूत राहिली. श्रद्धेमध्ये त्याचं रूपांतर झालं. रूपांतर झालं. त्यामुळे मी एक म्हणू शकतो की मॅकग्राव, वसीम अक्रम, शेन वॉन, मुरलीधरन अशा जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांना एक वेळ सचिन आउट होत नसेल, हा. पण मी त्याला एका मिनिटात आउट करतो. क्या चहा प्यायचा फक्त, बस झाला आउट तो. मंडळी, हा थोडासा विनोदाचा भाग आपण घेऊया, नाहीतर लगेच तुम्ही कॉमेंट्स करा की तेंडुलकर हे अंधश्रद्धेकडे वळले. हा एक गमतीचा भाग आहे. गमतीचा भाग आहे. हा सचिन नंतर पाकिस्तानमधून खेळायला, तर माझी एक स्वतःची एक आठवण आहे का तो पाकिस्तान खेळून आल्यानंतर माझ्या घरी गणपती बाप्पा असतो, तेव्हा सचिन आणि आचरेकर सर त्या टूरनंतर माझ्या घरी गणपती बाप्पाला आले होते. आणि सचिन घरी पोचल्यानंतर अगोदरच रस्त्यामध्ये आम्ही एका शाखेच्या गणपतीला आम्ही गेलो होतो. सचिन माझ्या कानात हळूच बोलला, यार भूक लागले. म्हटलं साम, समोर आहे ना उसाच्या रसाचा गुऱ्हाळ आहे. मी सचिनला तिथे जाऊन उसाचा रस पाजला आणि नंतर तो माझ्या घरी गणपतीला आला. अशा आमच्या अगणित आठवण आहेत. आता तिसऱ्या एपिसोडकडे आम्ही सांगताकडे चाललेलो आहे. अजून बऱ्याच आठवणी आहेत. तूर्तता आम्ही दोघं इथे थांबतो. तुमची अनुज्ञा असावी. धन्यवाद.